तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर संडे स्पेशल मी पहिला एक ब्लॉग अपलोड केलेला आहे, त्याचाच हा सेकंड पार्ट आहे। पहिला व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा। तर आता इथं पहा की आम्ही एका मॉलमध्ये चाललोय। रस्त्याने जाताना आम्ही कॉमेडी करत चाललो होतो आणि पतीची मुलांना थोडीशी ॲक्शन करून दाखवत होते गाण्यावरची, आणि त्यांचं फेवरेट गाणं होतं ते। तर इथं मी गाणं म्यूट करून ठेवलेलं आहे कारण कॉपीराइट येऊ शकतं त्यामुळे। आता गुडिया हॉस्टेलला पण जाणार आहे म्हटल्यावर तिच्यासाठी ड्रेस वगैरे घ्यायचे होते, शूज वगैरे। तर बरीचशी शॉपिंग करायची आहे हॉस्टेलला जायच्या अगोदर। तर म्हटलं की इथं मॉल आहे त्याच्यामध्ये करूया, त्यामुळे आम्ही आता मॉलकडे चाललोय स्पेशली शॉपिंग करण्यासाठी। तर बघूया तिथे गेल्यानंतर आम्ही काय काय घेतोय की नाही, कारण बऱ्याचदा असं होतं की आम्ही जातो पाहतो पण पसंतच पडत नाही, त्यामुळे मग रिटर्न यावं लागतं। बट आता बघूया, म्हटलं इथं पसंत झालं नसेल तर दुसऱ्या मॉलमध्ये बघूया। तर इथं तुम्ही पाहू शकताय संडेचा दिवस आहे त्यामुळे इथं ऑफर्स पण भरपूर आहेत। इथं वेगवेगळ्या टाईपचं मँगो तुम्हाला दिसत असतील आणि एकदम स्वस्त आहेत, वेगवेगळी क्वालिटी आहे। कुठल्याही क्वालिटीचं तुम्ही घ्याल तर इथं ऑफर भरपूर आहेत। बट आम्ही आत्ताच 2 किलो आंबे घेतले होते, येताना रोडलाच छानसं मँगो दिसत होतं म्हणून आम्ही घेतलेलं, त्यामुळे आम्ही काही इथं आंबे वगैरे घेत नाही। जस्ट आम्ही इथं बघत बघत पुढे चाललोय। तर आम्हाला मेकअपचं पण भरपूर साहित्य घ्यायचं आहे। आम्ही आता वरती चाललोय, वरच्या फ्लोअरवर चाललोय। तर ह्या मॉलमध्ये सगळीकडे तुम्हाला ब्रँडेड शॉप दिसतील आणि खरेदी करण्यासाठी छान आहे, म्हणजे भरपूर वेगवेगळ्या पद्धतीची क्वालिटीची कपडे आपल्याला इथं बघायला भेटतील आणि बरंचसं काही खरेदी आपण एकाच मॉलमध्ये करू शकतो। तर आम्ही असं बघत बघत पहिल्यांदा मॅक्समध्ये गेलो, कारण बाहेरच डिस्प्लेमध्ये छान ड्रेस वगैरे दिसत होते, त्यामुळे आम्ही आतमध्ये गेलो। आणि हे बघा एवढी सगळी खरेदी केलेली आहे, शूज वगैरे घेतलेले आहेत आणि शॉपिंगने। तर आम्ही अजून थोडीशी शॉपिंग करणार आहे, म्हणजे थोडे ड्रेस अजून घ्यायचे आहेत आणि आधीला पण ड्रेस घ्यायचे होते। मी मुलांना ड्रेस पसंत पडले, त्यांनी दोघांसाठी घेतले। तर शॉपिंग भरपूर झालेली आहे, आता आम्ही रिटर्न चाललोय। तर जाता जाता जस्ट अजून एकदा काही राहिले का नाही घ्यायचं का काय ते बघत बघत आम्ही चाललो होतो। आणि इथून आम्ही नंतर मेकअपचं साहित्य भरपूर घ्यायचं आहे त्यासाठी खाली चाललोय, कारण इथं एकाच ह्याच्यामध्ये मेकअपचं सर्व काही साहित्य भेटून जातं, त्यामुळे आपल्याला काही ऑनलाईनवरून वगैरे घ्यायची गरजच भासत नाही एकाच ठिकाणी। तर आम्ही नेहमी मॉलमध्ये आलो की एकाच ठिकाणून सर्व साहित्य घेतो। मॉलमध्येच एक शॉप होतं, त्याच्यामध्ये गेलो की इथं बघा गाडीच्या वरती जे रूफ आपण बनवतो तर ते इथं रेडीमेड भेटत होतं आणि बरंचसं काही इथं होतं। गाडी ठेवण्यासाठी आपल्याला फ्रीज लागत असेल तर तोही इथं वेगवेगळ्या साईजमध्ये होता। आणि आपण कुठेही टूरला गेलो तर असं हे रूफ आपल्याकडे असेल तर आपण टेंट बांधून आपण तिथं रेस्टही करू शकतो, अशी ही त्यांनी करून ठेवलेलं होतं आणि हे आपण घेऊ शकतो। तर आम्ही जस्ट बघण्यासाठी गेलो होतो, याचे रेट पण भरपूर आहेत। ह्या टेंटचं रेट त्यांनी 2 लाख समथिंग असं काहीतरी सांगितलेलं होतं आणि ही कोणत्याही गाडीवरती आपल्याला फिट करता येतात। आम्ही वरती जाऊनही पाहिलं तर छान आयडिया आहे खरं तर। फिरायला गेल्यानंतर असं कुठे थांबायचं म्हटलं तर थांबू शकतोय। आणि नंतर त्यांनी फ्रीज ही गाडीमध्ये ठेवण्यासाठीचे वेगवेगळे फ्रीज असतात तेही दाखवले, छोटे मोठे, तर तेही आम्ही बघितलं। आणि ज्या गाडीमध्ये आपण ट्रॅव्हलिंग करताना खुर्च्या म्हणजे चेअर घेऊन जातो तर खरं तर पॉसिबल होऊ शकत नाही चेअर वगैरे घेऊन जाणं, बट ह्या फोल्डिंगच्या चेअर आहेत, आपण 5-6 म्हटलं तरी घेऊन जाऊ शकतो। तर त्याही आम्ही पाहिला, टेबलही होता। तर बरंचसं काही इथं आम्ही बघितलं आणि बऱ्याच वेळा आम्ही इथं थांबलो होतो आणि सर्व हे माहिती मल्याळमधूनच देत होते।
ओपन करा, ओपन करा. तर ह्या फ्रीजची खासियत अशी आहे की डिझेल आणि पेट्रोलवरती हा चालतोय. तर त्यांनी सर्व इन्फॉर्मेशन वगैरे दिली आणि सर्व फ्रीज ही आम्ही पाहिलं. जस्ट घ्यायचं काही प्लॅन नाही, जस्ट आम्ही बघत होतो. तर हे बघा, फायनली आम्ही इथं आता मेकअपचं साहित्य घेण्यासाठी आलो आहे. म्हणजे बरंचसं काही हॉस्टेलमध्ये पण घेऊन जायचं आहे आणि इथं आम्हालाही पाहिजे. तर इथं सगळ्या ब्रँड्स आपल्याला इथं इझिली मिळून जाईल म्हणून आम्ही इथं आलो आहे. तर नेहमी आम्ही येतो इथं आणि बघत होतो काय काय आहे काय नाही, पण इथं सर्वच भेटून जातं. शॉपिंग अगदी मनासारखी झाली. जे पाहिजे होते ते सर्व साहित्य भेटलं आणि आता आम्ही जेवण करण्यासाठी चाललो आहे. म्हणजे दुपारची वेळ होऊन गेलेली आहे, आत्ता दुपारचे 3 वाजलेत. तर शॉपिंग करता करता कसा टाईम गेला समजलंच नाही. आणि नेहमी आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये जातो, तुम्ही पाहिले ते रेस्टॉरंट मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले. तर त्याच रेस्टॉरंटमध्ये आत्ता पण चाललो आहे, कारण आम्हाला तिथलं जेवण खूप आवडतं. फ्रेश बनवून देतात ते गरम गरम. तर आता ते रेस्टॉरंट पण जवळच आहे. तर हे बघा, आम्ही फायनली इथं पोचलो आहे आणि वेट करतो आहे, कारण ऑर्डर दिल्यानंतर बराचसा वेळ इथं वेट करावं लागतं आणि नंतरच जेवण भेटतं. तर जेवणासाठी वेट करावी अशी कुणाची सिच्युएशन नव्हती, कारण सर्वांनाच भूक लागलेली. आणि आत्ता बघा, अर्धा तासानंतर आम्हाला जेवण भेटलं. चिकन बिर्याणी घेतली आम्ही इथं, चिली चिकन ड्राय घेतलेला आहे, केरलाचा फेमस लेअरवाला परोटा घेतलेला आहे आणि ग्रेव्हीवालं जे चिकन असतं तेही घेतलेलं आहे. तर आता पोट भरून जेवण करतो आणि नंतरच आम्ही पुढचा प्लॅन करणार आहे. म्हणजे आम्हाला मूव्ही बघायची आहे ॲक्च्युली. तर मूव्ही बघण्यासाठी आम्ही आता दुसऱ्या मॉलमध्ये जाणार आहेत. तर सितारे जमीन परची मूव्ही आलेली आहे, ती बघण्यासाठी आम्ही स्पेशली आता एका मॉलमध्ये जाणार आहे. पण माहीत नाही आम्हाला तिकीट भेटते की नाही, कारण आम्ही बुकिंग वगैरे काहीच केलेलं नाही. आणि हिंदी सिनेमा आहे, हिंदी सिनेमासाठी जास्त इकडं केरलामध्ये गर्दी नसते म्हणून आम्ही रिलॅक्समध्ये चाललो आहे. तर आता जेवण वगैरे पोट भरून केलं आणि हे बघा, फॉरम मॉलमध्ये आम्ही जाणार आहे. तर हा आहे फॉरम मॉल. तर इथेही सर्व काही इझिली भेटून जातं आणि हा जो मॉल आहे तो घरापासून जवळ आहे, त्यामुळे आम्ही इथं नेहमी येतच असतो. तर आता बघा, आम्हाला यू-टर्न घेऊन जावं लागेल. तर आम्ही आता यू-टर्न घेऊन त्या साईडला आम्ही हॉटेलमध्ये थांबलेलो, आता ह्या साईडला आलो आहे आणि आतमध्ये तुम्हाला दाखवते की पार्किंग एरिया कसा आहे. तर इथं 2 फ्लोअरमध्ये फक्त मॉल आहे आणि वरचे जे 5 फ्लोअर आहेत त्या ठिकाणी फक्त पार्किंग एरिया आहे आणि भरपूर गर्दी असते या मॉलमध्ये. तर मूव्ही वगैरे बघण्यासाठी आम्ही येतो इथं बऱ्याचदा आणि लुलू मॉल ही जवळच आहे, तर लुलू मॉलमध्येही जातो. तर इथं बघा, तर खालच्या फ्लोअरमध्ये आम्हाला पार्किंग नाही असं सांगितलेलं, त्यामुळे आम्ही आता वरती चाललो आहे. तर वरती बघा, आम्ही किती राऊंड मारून जातो आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो.
तर हे बघा फायनली आम्ही गाडी पार्क इथे केलेली आहे आणि आम्ही आता 7th फ्लोअरवर आलो आहे. तर वरच्या 7th फ्लोअरमध्ये आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि इथून वरती टेरेसच आहे. बट आता आम्ही खाली चाललो आहे. तर लिफ्टमध्ये जाण्यासाठी भरपूर गर्दी होती आणि केली बट आम्हाला काही जागा भेटलेला नव्हता. म्हटलं अजून वेट करायला नको म्हणून आम्ही स्टेपनी 2nd फ्लोअरपर्यंत आलो. आणि इथं आता पाहू शकताय की आता आम्ही जस्ट मॉलमध्ये एंट्रीज करणार आहोत. हे बघा आणि आता आम्ही 2nd फ्लोअरमध्ये पोहोचलो आहे. तर इथं आल्यानंतर वरून तुम्हाला खालचा व्ह्यू दाखवते. तर वरून खालचा व्ह्यू मस्त दिसतोय. पहिल्यांदा आम्ही मूव्हीसाठी आलो कारण इथं ना 6चं टाईम होतं. तर म्हटलं अगोदर तिकीट भेटतंय का बघावा आणि नंतरच मॉल फिरून घ्यावा. तर वरून तुम्हाला खालचं सीन दाखवते. हे बघा असं हे फुल भरलेला मॉल आहे. भरपूर गर्दी आहे खालच्या साईडला. आणि आता आम्ही वरती आलो आहे. तर वरतीच PVR थिएटर वगैरे आहे त्यामुळे. तर इथं आम्ही पाहिलं की तिकीट वगैरे आम्हाला भेटते की नाही. तर त्यांनी सांगितलं की आता फुल झालेलं आहे त्यामुळे आम्हाला काही मूव्ही बघता आलेली नाही. हे बघा इथं फिरत फिरत भरपूर टाईम झालेला होता आणि आता आम्ही रिटर्न घरी चाललो आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.